नमस्कार, आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी। मी वर्षा नलवडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। क्राईम विश्वात काय घडतंय सविस्तर पाहणारच आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। तुळजाभवानी मंदिराबाहेर भाजपकडून आंदोलन केलं जातंय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळतेय। तुळजाभवानी मंदिराबाहेर भाजपकडून हे आंदोलन केलं जातंय। तुळजाभवानी मंदिरात कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षक यांच्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच अनुषंगाने आता इथं भाजप आंदोलन करतंय। ओंकार कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। ओंकार, भाजपच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे आणि आव्हाडांकडून पाहणी केली जाते या संदर्भात देखील माहिती द्या। नक्की जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड जे आहे ते दाखल झालेले होते। त्यांचा विरोध जे आहे तो भाजपा कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केला जात असलेला पाहायला मिळतोय। अक्षरशः हा जितेंद्र आव्हाडांच्या गाडीला अडवत भाजप कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। गाडीच्या समोर जाऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। धिक्कार असो जितेंद्र आव्हाडांचा धिक्कार असो, कुठेतरी पाहिलं तरी जितेंद्र आव्हाडांनी जर पाहिलं तर आई तुळजाभवानी मंदिराच्या संदर्भात काही भूमिका घेतलेली आहे। सध्या आई तुळजाभवानी देवीचं मुख्य शिखर हटवण्यावरून सध्या चर्चा सुरू आहेत। मात्र या संदर्भातील निर्णय कुठलाही झालेला नाहीये। मात्र त्यातच जितेंद्र आव्हाडांनी अशी कुठेतरी भूमिका घेतलेली आहे की आता त्या मंदिराचं शिखर आम्ही पाडू देणार नाहीत। मात्र इथे स्थानिक पुजारी असतील, भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत। आक्रमक झालेले कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विरोध या ठिकाणी तुळजापूरकर करताना या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी गाडी जी आहे ती कुठेतरी आता अडवून ठेवलेली आहे जितेंद्र आव्हाडांची। याच दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये देखील कुठेतरी झटपट होताना चित्र जे आहे ते सध्या तुळजापुरात पाहायला मिळत आहे। मोठ्या गोंधळाची परिस्थिती या संपूर्ण मंदिर परिसरासमोर झालेली आहे आणि कुठेतरी ही सर्व परिस्थिती जी आहे ती शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून देखील केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमकतेने आपली भूमिका या ठिकाणी मांडत आहेत आणि अक्षरशः जितेंद्र आव्हाडांची गाडी जी आहे ती या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भाजप कार्यकर्ते मात्र थांबायचे नाव घेत नाहीत। ओंकार, या आंदोलनावरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। तुळजाभवानी मंदिराबाहेर भाजपकडून हे आंदोलन केलं जातंय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या स्थानिक पुजारी आणि भाजप कार्यकर्ते हे एकवटलेले बघायला मिळतात। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी दिली जाते। जितेंद्र आव्हाड यांना जाऊन देण्याची स्थानिकांची भूमिका होती आणि त्यावरून आता आव्हाड यांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांचं हे ठिय्या आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय। तुळजाभवानी मंदिरामध्ये कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक यांच्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंदिरात सोडलेल्या ठिकाणाहून आत जाण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच गर्दी करत होते आणि त्याचवरून सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। आव्हाड पाहणी करत असतानाच हा सगळा प्रकार घडल्यानं भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडी बाहेरची ही दृश्य आहेत। गाडीच्या समोर ठिय्या घातलेला आहे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी। घोषणाबाजी दिली जाते। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचं या दृश्यांमधून आपण बघितलंय। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गाभारा आणि मंदिराच्या आतील परिसराची पाहणी केली जाते। मात्र भाविकांची दर्शन लाईन ही थांबवल्यानं मोठी गर्दी झाली। कार्यकर्ते देखील जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ आल्यानं सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची झाली आणि त्याचमुळे भाजप कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेत आणि आव्हाड यांच्या गाडी समोर भाजप कार्यकर्ते आता घोषणाबाजी देत आहेत आणि त्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तुळजाभवानी मंदिराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचं आंदोलन सुरू आहे। पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची होत असल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते हे सगळे जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीच्या समोर गराडा घालून उभे आहेत आणि पोलीस मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे सगळे भाजपचे कार्यकर्ते हटण्याचं नावच घेत नाहीयेत। जितेंद्र आव्हाड यांची ही गाडी आहे आणि त्याच गाडीच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे।
आव्हाड यांना विरोध करत घोषणाबाजी देखील देत भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात ओंकार कुलकर्णी माझे सहकारी आहेत आपल्यासोबत. ओंकार, भाजप कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय आहे? काय एवढे आक्रमक झालेत कार्यकर्ते? वर्षा जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये जितेंद्र आव्हाड जे आहे ते पाहणी करण्याकरिता आलेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः जितेंद्र आव्हाडची गाडी जी आहे ती या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून अडवण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांची गाडी जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवलेली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप कार्यकर्त्यांचं हेच मत आहे की तुम्ही इथे येऊन या संपूर्ण प्रक्रियेला विरोध का करताय? जर तुळजाभवानीचा विकास होत असेल, जर या मंदिराचा विकास होत असेल तर तुम्ही विरोध कशामुळे करताय असा सवाल जो आहे तो या ठिकाणी भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय. कुठेतरी या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी झटपट झालेली आहे. जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाची घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती. एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो जमाव आहे तो या ठिकाणी जमलेला होता आणि त्यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांचा जो आहे तो तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. धिक्काराच्या घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कुठेतरी तुम्ही तुळजाभवानीच्या या जे काही मंदिर आहे त्याचा विकास होतोय. मंदिराचं जी सध्या शिखराची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः शिखराच्या मुख्य गाभाऱ्यातील जे काही शिळा आहेत त्यांना तडे गेलेले आहेत. त्याचं काम कुठेतरी होणं अपेक्षित आहे. मात्र असं असताना तुम्ही काय विरोध करताय अशीच भूमिका कुठेतरी या संतप्त आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळाली. ओंकार, जितेंद्र आव्हाड नेमके कुठे आहेत आता? ज्या गाडीच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्याच गाडीमध्ये आहेत का आव्हाड? वर्षा जर पाहिलं तर त्याच जितेंद्र आव्हाड त्याच गाडीत बसलेले पाहायला मिळाले होते. आता जी गाडी आहे ती आता मंदिर आई तुळजाभवानी देवीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून आता पुढे गेलेली आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते याच ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात. पोलीस आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी मोठी झटपट झालेली होती. मात्र आता कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आक्रमक असलेले पाहायला मिळतात. अजूनही ते घोषणाबाजी करतात. मात्र आव्हाडांची गाडी जी आहे ती आता मंदिर परिसरातून काहीशी दूर गेली असे म्हणता येईल. निश्चितच ओंकार, मंदिराच्या शिखरावरून खरं तर हा वाद सुरू आहे. आव्हाडांनी देखील तिथे जाऊन पाहणी केलेली आहे. आव्हाडांची भूमिका काय आहे? त्यांनी आव्हाड यांनी नेमकी भूमिका काय तिथे मांडलेली आहे? त्या व्यतिरिक्त ओंकार, तुम्ही काही नागरिकांच्या तिथल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता का? आंदोलन करताना नेमकं काय म्हणायचं आहे? आव्हाडांची गाडी त्या ठिकाणाहून तर निघून गेली आहे. वर्षा जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पाहणी करण्याकरिता आलेले होते आणि त्यांनी कुठेतरी कालच ट्विट करून भूमिका मांडलेली होती की मी हिंदू आहे आणि आई तुळजाभवानी देवीचं मंदिर जे आहे ते आपल्याला वाचवायचं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या जे काही मुख्य गाभारा आहे त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अक्षरशः त्या ज्या गाभारा आहे त्याच्यातील शिळांना तडे गेलेले आहेत आणि हे तडे गेलेले असताना कुठेतरी केंद्रीय पुरातत्व खाता असेल, राज्य पुरातत्व विभागाकडून याची पाहणी करण्यात आलेली होती. याचे अहवाल जे आहेत ते अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेनंतर कुठेतरी या देवीचा गाभारा शिखर कायम राहणार की उतरवण्यात येणार याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र अद्यापही कुठलाही निर्णय जो आहे तो शिखर उतरवण्याबाबत झालेला नाही. केवळ या चर्चा आहेत. मात्र असं असतानाच कुठेतरी जितेंद्र आव्हाड या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की कुठल्याही प्रकारे शिखराला मी हात लावू देणार नाही. आई तुळजाभवानीचं वैभव जे आहे ते जशाच तसं राहिलं पाहिजे अशी सडेतोड भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि याचा विरोध आता कुठेतरी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक काही पुजारी असतील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आता जर पाहिलं तर त्यांची गाडी देखील अडवण्यात आलेली होती आणि या सर्वांचं असंच म्हणणं आहे की जर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या शिळेला तडे गेलेले असतील, या ठिकाणी जर भेगा पडलेल्या असतील, जर काही झालेलं असेल तर केंद्रीय पुरातत्व विभाग असेल, राज्य पुरातत्व विभाग असेल, त्यांचा जो अहवाल येईल त्यानुसार जो काही निर्णय व्हायचा आहे तो होऊ द्या, तुम्ही विरोध करू नका, अशाच पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळाली. वर्षा, ओंकार, या आंदोलकांसोबत तुम्ही बातचीत करू शकता का? त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊ शकता? नक्कीच जर पाहिलं तर आंदोलकांच्या भावना जर पाहिलं तर जर संतप्त जे आंदोलक झालेले होते त्या आता या ठिकाणी पोलिसांनी त्यांना बाजूला केलेलं आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी आता तुळजाभवानी जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातील परिसर जो आहे तो पोलिसांकडून आता मोकळा काढण्यात आलेला आहे. जे जमाव ज्या ठिकाणी जो जमलेला होता त्यांना पांगवण्यात आलेलं चित्र जे आहे ते सध्या कुठेतरी वरच्या पाहायला मिळतंय. निश्चितच ओंकार, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मंदिर परिसरातून आव्हाडांची गाडी तर निघून गेलेली आहे. मात्र त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते अजूनही आहेत. मात्र पोलिसांकडून नेमकी कशी खबरदारी घेतली जाते? सध्याची परिस्थिती काय आहे तुळजाभवानी मंदिर परिसरातली? वर्षा, जर पाहिलं तर जेव्हा तुळजापुरामध्ये जितेंद्र आव्हाडांची गाडी जी आहे ती येणार होती
त्यापूर्वीच अक्षरशः तुळजापुरात मोठ्या प्रमाणात मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला पाहायला मिळालेलं होतं. अक्षरशः महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालेलं होतं. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. कुठलीही अशा पद्धतीचं आंदोलन असेल, कुठलीही गोष्ट घडू नये यासाठी यात मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील प्रयत्न करत होतं. मात्र अचानक काही निश्चितच भाजपचे ओंकार, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तुळजाभवानी मंदिराबाहेर भाजपचं हे आंदोलन आपण पाहतोय.